तर नमस्कार मित्रांनो, फीएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर आजचा खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे। तुम्हाला थंबनेल बघून तर सर्वांना समजलं असेल की मुद्दा काय आहे। तर मित्रांनो, आजचा मुद्दा असा आहे की YouTube वरती कोणती ट्रिक वापरून आपण जास्तीत जास्त व्ह्यूज कमवू शकतो, ती ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ती ट्रिक तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल। तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 YouTube चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर नक्की सबस्क्राइब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची हे 3 माझे YouTube चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत। या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राइब करा। चला करूया व्हिडिओला सुरुवात। YouTube वरती नवीन जे क्रिएटर येत असतात त्या सर्वांचा एकच प्रॉब्लेम असतो की दादा आमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाहीत, आमच्या व्हिडिओचे सबस्क्रायबर वाढत नाहीत। म्हणजे सर्वांचे कॉमन प्रश्न असतात की जास्तीत जास्त प्रश्न जर विचारला जाणारा पाहिला तर सर्वात जास्त व्ह्यूज आमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाहीत। 100-50 असे व्ह्यूज येतात आणि थांबतात। तर तुम्ही एखादी आम्हाला ट्रिक सांगा जेणेकरून आमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतील। तर मित्रांनो, मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो की YouTube वरती अशी कोणती ट्रिक आहे की जेणेकरून तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतील। तर मित्रांनो, YouTube वरती अशी कोणतीही ट्रिक नसते की जेणेकरून ती ट्रिक जर आपण यूज केली तर आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज वाढतील। खूप सारे जे युट्यूबर असतात, मोठमोठाले युट्यूबर सुद्धा असे आहेत की ते काय करतात, जे नवीन क्रिएटर असतात त्याला एकदम घुमवू सांगतात। तर मित्रांनो, असं नाही की YouTube वरती कोणतीही ट्रिक नसते। जर तुम्ही काय असतं की जे नवीन युट्यूबर असतात ते नॉलेज कमी घेतात। नॉलेज कमी म्हणजे कसं की माहिती, युट्यूबची माहिती कमी घेतात आणि ट्रिक म्हणजे शॉर्टकट पाहतात की YouTube वरती आपण कसं ग्रो व्हायला पाहिजे। शॉर्टकट ट्रिक्स म्हणजे ही ट्रिक्स वापरली की आपल्याला एका दिवसामध्ये लाखोमध्ये व्ह्यूज येतील, किंवा ती ट्रिक वापरल्यानंतर आपले 10 दिवसाच्या आत 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील। अशी म्हणजे शॉर्टकट जास्त पाहतात। त्याच्यामुळे मोठाले जे क्रिएटर असतात त्यांचा सुद्धा फायदा होतो। कारण काय की आपण माहिती घेत नाही, जास्त काय करतो ट्रिकच्या मागे लागतो। त्याच्यामुळे काय होते की आपला वेळ वाया जातो। आपण काय करतो की शॉर्टकट व्हिडिओ दिवसातून जवळपास जर नवीन क्रिएटर असेल तर जवळपास 9 ते 10 व्हिडिओ शॉर्टकट ट्रिकचे बघतात। म्हणजे कसे व्हिडिओ की सबस्क्रायबर कसे वाढवायचे, त्याच्यानंतर वॉच टाइम कसा वाढवायचा, त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या व्ह्यूज कशा वाढवायच्या, हेच व्हिडिओ जास्त बघतात। पण मित्रांनो, युट्यूबची जी माहिती असते ती कुणीही बघत नाही। म्हणजे रिअल ओरिजिनल की काय केल्याने व्ह्यूज येतील, म्हणजे युट्यूबवरती आपल्याला कशी मेहनत केल्याच्या नंतर आपल्याला व्ह्यूज जास्त वाढतील, आपल्या पोस्टरमध्ये काय कमी आहे का, आपल्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे का, आपले टायटल डिस्क्रिप्शन टॅग व्यवस्थित आहे का, हे कोणी जास्त चेक करत नाही। फक्त काय करतात की युट्यूबवरती ट्रिक पाहत असतात। मी तुम्हाला परत एकदा सांगतो मित्रांनो की YouTube वरती अशी कोणतीही ट्रिक नसते जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। रेग्युलर जर तुम्ही मेहनत केली, व्यवस्थित थंबनेल बनवलं, व्यवस्थित टॅग लावले, व्यवस्थित डिस्क्रिप्शन भरलं, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी सुद्धा एक नंबर असेल तर 100% तुमची व्हिडिओ चालणार। पण तुम्ही अशा ट्रिकच्या मागे, कोणत्याही ट्रिकच्या मागे लागू नका। जे तुम्हाला युट्यूबर सांगत असेल ही ट्रिक वापरा, ती ट्रिक वापरा, तुम्हाला मी फेक सबस्क्रायबर घेऊन देतो किंवा तुम्ही पेड पैसे मला पाठवा, मी तुम्हाला पैसे घेतो आणि तुम्हाला सबस्क्रायबर वाढवून देतो, अशा कोणत्याही ट्रिकच्या मागे अजिबात लागू नका। फक्त तुम्ही लगातार 1 महिना कंटिन्यू व्हिडिओ टाकून बघा। पहिल्या दिवशीपासून ते 30 दिवसापर्यंत कंटिन्यू व्हिडिओ टाकून बघा। 100% मित्रांनो मी सांगतो तुम्हाला ग्रोथ झालेलं चॅनल दिसेल। पण तुमचं कसं असतं की आज व्हिडिओ टाकला की डायरेक्ट 10 दिवसानं किंवा 5 दिवसानं किंवा 15 दिवसानं किंवा 1 महिन्यानं असे व्हिडिओ खूप सारे क्रिएटर असे व्हिडिओ टाकतात आणि परत मला कमेंटमध्ये विचारतात की दादा आमच्या व्हिडिओला व्ह्यूज का येत नाहीत। आता तुम्हीच मला सांगा की व्ह्यूज का येत नाहीत। रेग्युलर काम करा तुम्ही, 100% मित्रांनो तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतील। पण तुम्ही रेग्युलर काम करत नाही आणि आपले जे कॉन्टेंट असतं, आपल्या कॉन्टेंटवर लक्ष देणं खूप गरजेचं असतं। एका कंटेंटसाठी तुम्ही 1 दिवस जरी दिला, समजा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही पूर्ण जर दिवस एका कंटेंटसाठी जर दिला तर तुम्ही देऊ शकता आणि एकदम चांगला व्हिडिओ बनवा। असं नाही की उठले की समजा गुत्त दिल्यावानी काम नाही करायचं आपल्याला। गुत्त दिल्यावानी म्हणजे कसं की दिवसभर काम करायचं, झालं काम, असं नाही करायचं आपल्याला मन लावून करायचं काम। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की युट्यूबची कॅटेगरी, आपल्याला या कॅटेगरीमध्ये पैसे कमी मिळतात आणि या कॅटेगरीमध्ये पैसे जास्त मिळतात, म्हणून त्या कॅटेगरीमध्ये नाही जायचं। आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये आवड आहे तीच कॅटेगरी आपण युट्यूब वरती शोधायची। उदाहरणार्थ ब्लॉगिंग असेल, एज्युकेशन असेल, टेक असेल, एंटरटेनमेंट असेल, कॉमेडी असेल, कोणतीही कॅटेगरी असू द्या, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे तीच कॅटेगरी आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं आहे आणि तिच्यावरतीच आपल्याला फुल फोकस करून काम करायचं आहे। 100% मी सांगतो तुम्हाला की आपलं चॅनल ग्रो होणार। पण तुम्ही काय करता की तुम्हाला शॉर्टकट हवा असतो। शॉर्टकट मार्ग कुणीही अवलंबून नाही, शॉर्टकट मार्ग हानिकारक असतो। शॉर्टकट मार्ग म्हणजे कसा असतो, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 10वी बोर्डाचे पेपर असू द्या किंवा कोणत्याही बोर्डाचे पेपर असू द्या, पेपर दिल्याच्या नंतर समजा तुम्ही जर
मेहनतीने जर चिकाटीने अभ्यास करून जर पास झाले असतील व्यवस्थित, तुम्हाला जर 90-95 पर्यंत चांगली जर टक्केवारी पडली असेल आणि एखादा जर विद्यार्थी समजा कॉप्या करून त्याला 80-90% जरी मार्क पडले, पण तो विद्यार्थी फक्त पास होण्यापुरताच टक्केवारी पडते त्याला, पण तो पुढे टिकू शकतो का? पुढच्या काळामध्ये तो टिकणार नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील, कोणतीही परीक्षा असेल, तो तर तिथे तपास होईल पण पुढे नाही टिकू शकणार. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? पुढे टिकायचं आहे. त्याच्यामुळे पुढे टिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रेग्युलर काम करावं लागेल, रेग्युलर मेहनत करावी लागेल. शॉर्टकट मार्ग कधीही वापरायचा नाही. खूप सारे युट्यूबर आहेत की शॉर्टकट मार्ग वापरतात, जवळपास शॉर्टकटच मार्ग वापरत राहतात पूर्ण, आणि नंतर काय विचार येतं की त्याच्या मनामध्ये आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज काय येत नाहीत. आपण तर युट्यूबरला सांगितलं तसंच करत आहे, तरी पण आपल्या युट्यूबला व्ह्यूज काय येत नाहीत. चुकतं कुठं मित्रांनो आपलं की व्यवस्थित आपण थंबनेल बनवत नाही, व्यवस्थित टॅग लावत नाही, व्यवस्थित डिस्क्रिप्शन भरत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओची क्वालिटी. सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आपल्या व्हिडिओची क्वालिटी ही ब्रँड असणं खूप गरजेचं आहे. त्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं मित्रांनो तर 100% तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार म्हणजे होणार. आणि आणखीन एक अफवा म्हणजे काय मित्रांनो की युट्यूबरचे जर व्हिडिओ आपण डिलीट केले, खूप साऱ्या क्रिएटरनं आपापल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की युट्यूबरचे व्हिडिओ जर आपण डिलीट केले तर व्हिडिओ डिलीट केल्याच्या नंतर आपल्या चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा असं होऊ शकतं. तसं काही नाही मित्रांनो, तसं काहीही नाही मित्रांनो. आपण आपल्या युट्यूबरचे व्हिडिओ कितीही डिलीट करू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर समजा आपण आपलं व्हिडिओ चॅनल मॉनिटाईज असेल आणि चॅनल मॉनिटाईज असल्याच्या नंतर जर आपण व्हिडिओ संपूर्ण जर डिलीट केले तर आपला वॉच टाइम 0 वरती येऊन आपलं चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतं. पण जर आपल्याला क्वचितच काही जर व्हिडिओ डिलीट करायचे असतील, जर वॉच टाइम आपला भरपूर असेल आणि काही जर व्हिडिओ आपल्याला डिलीट करायचे असतील तर काही प्रॉब्लेम येत नाही. खूप साऱ्या युट्यूबरनं अशी अफवा टाकलेली आहे की युट्यूबचे व्हिडिओ डिलीट करू नका, नाहीतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. तसं काही नाही मित्रांनो. जर तसं असतं तर युट्यूबने स्वतः डिलीट म्हणून ऑप्शन दिलं असतं का? तुम्हीच विचार करा, युट्यूबने डिलीटचा ऑप्शन कशासाठी दिलं आहे आपल्याला? तर अशा काही अफवा आहेत की त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. व्हिडिओ जर आपण भरपूर सारे डिलीट केले तर थोडाफार आपल्या चॅनलवरती फरक पडतो. म्हणजे कसं, थोड्या व्ह्यूज कमी येतात आपल्याला सुरुवातीला, मग एकदा परत अप झालं चॅनल की परत मग व्ह्यूज वाढतात. थोड्याफार व्ह्यूज कमी येतात कारण की व्हिडिओ डिलीट केल्यामुळे इम्प्रेशन थोडं डाऊन होतं, नंतर हळूहळू परत इम्प्रेशन वाढतात. एवढंच प्रॉब्लेम होतो. बाकी तुम्ही व्हिडिओ डिलीट केल्यामुळे तुमचं चॅनल डिलीट होईल किंवा असं होईल तसं होईल, काही नाही मित्रांनो. हे सर्व काही अफवा आहेत, त्याच्यामुळे कोणाच्याही अफवेमध्ये पडू नका. मी जरी काही तुम्हाला चुकीचं सांगत असेल तर ती पण गोष्ट ऐकू नका तुम्ही. बस आता एवढं बोलून इथंच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.